अंगणवाडी कर्मचारी यांना ICDS योजनेशी संबंधित नसलेले कोणतेही कामकाज न करण्याचे आदेश देण्याबाबत हा GR आहे। एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी कर्मचारी यांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO कामकाजाची सक्ती न करणे तसेच ICDS योजनेशी संबंधित नसलेले कोणतेही कामकाज न करण्याचे आदेश माननीय महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिलेले आहे। त्यासंबंधी हा GR आहे। तर त्यांनी आणखी कोणते काम करू नये हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कोणते अंगणवाडी सेविकांना कोणते काम करायचे नाही हे या GR मध्ये दिलेले आहे। नमस्कार मैत्रिणींनो, मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, 27 मार्च म्हणजे अपडेट हा GR आहे आणि GR हे महिला व बालविकास मंत्रालय महाराष्ट्र राज्य मुंबई येथून पारित झालेला हा GR सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हाधिकारी आणि सर्वांना हा GR पोहोचलेला आहे। आणि विषय तुम्हाला मी सुरुवातीला सांगितला की ICDS योजनेशी संबंधित नसलेले कोणतेही कामकाज न करण्याचे आदेश माननीय मंत्री महोदय यांनी दिलेले आहेत। खरोखर ही सर्व अंगणवाडी सेविकांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची न्यूज आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। मैत्रिणींनो, तुम्हाला आठवत असेल याआधी जेव्हा आपल्या महिला व बालविकास विभागाचे जे आयुक्त होते पगारे साहेब, त्यांनी पण असा एक GR काढलेला होता की ICDS विभागाच्या संबंधितच काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सांगावे, त्या ICDS विभागाव्यतिरिक्त काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सांगण्यात येऊ नये। त्या पत्राचा संदर्भ सुद्धा या GR मध्ये दिलेला आहे। तर उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येते की केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील कार्यरत सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस या अंगणवाडी परिक्षेत्रातील 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांचे आहार व आरोग्य तसेच बालकांच्या पूर्वशालेय शिक्षणाचे कर्तव्य योजनेतील सेवांद्वारे पार पाडतात। सदर अंगणवाडी कर्मचारी राज्यातील बालकांच्या कुपोषण निर्मूलन या महत्त्वपूर्ण कामकाजासाठी आपल्या सेवा देत आहेत। त्याचप्रमाणे योजनेशी संबंधित केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांची क्षेत्रीय स्तरावर कार्य अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर आहे। पुढे माननीय मंत्री महोदय म्हणतात की असे निदर्शनास आले आहे की राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामधून अंगणवाडी कर्मचारी यांचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO म्हणून नेमणूक करण्यात येत असून सदर काम न केल्यास त्यांचे विरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 अन्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे। या अनुषंगाने आपणा सर्वांच्या निदर्शनास आणून देण्यात येत आहे की उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 व 5 च्या भारत सरकारच्या आदेशान्वये एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविकांना योजनेशी संबंधित नसलेली कोणतेही कामकाज देण्यात येऊ नये अशा सक्त सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने संदर्भ क्रमांक 3 व 4 च्या संदर्भीय शासन परिपत्रकान्वये अंगणवाडी कर्मचारी यांना एकात्मिक बालविकास सेवा योजनेव्यतिरिक्त इतर कोणतेही काम देण्यात येऊ नये अशा सूचना निर्गमित केलेल्या आहेत। उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 च्या पत्रान्वये सचिव व माननीय मुख्य निवडणूक अधिकारी यांनी अंगणवाडी कर्मचारी यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO म्हणून नेमणूक करण्याची सक्ती करण्यात येऊ नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। तेव्हा उपरोक्त संदर्भीय भारत सरकार आणि राज्य शासनाच्या तसेच मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या सूचना लक्षात घेऊन आपल्या जिल्हा अधीनस्थ अंगणवाडी कर्मचारी यांना निवडणूक कामकाज करण्याची सक्ती करण्यात येऊ नये व त्यांच्या विरुद्ध यासंबंधी कोणतेही गुन्हे दाखल करण्यात येऊ नयेत असे या GR मध्ये नमूद आहे। सदर GR हा माननीय मंत्री अदितीताई तटकरे यांच्या सहीनिशी खाली GR मध्ये नमूद असलेले जे ऑफिसेस आहे त्यांना या GR ची प्रत पोहोचलेली आहे।
आता एवढं सर्व वरून होत असतानाही आपल्या काही अंगणवाडी सेविका हे काम करण्यास तयार असतात. परंतु अंगणवाडी सेविकांनो, मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की थोड्याशा तुमच्या लाभासाठी तुम्ही जास्तीचे कामे लावून घेऊ नका. जर तुम्ही असेच काम आपल्या ICDS विभागाच्या व्यतिरिक्त थोड्याशा हव्यासापोटी जर हे काम करत राहिला तर तुमच्यावर असंच आणखी वेगवेगळ्या कामाचं दडपण येणार आहे. म्हणून तुम्ही फक्त आपल्याच विभागाचे काम करा, संबंधित विभागाचेच काम करा, इतर विभागाचे काम करू नये अशी माझी सर्व अंगणवाडी सेविकांना विनंती. तर तुम्हाला जर माझे म्हणणे पटले असेल तर खाली या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत लिहायला विसरू नका. मैत्रिणींनो, तुम्हाला आणखी शिक्षणाविषयी जर व्हिडिओ बघायचे असेल तर या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ मी भरपूर शिक्षणासंबंधी व्हिडिओ टाकलेले आहेत, ते बघून घेत चला. तुमच्या अंगणवाडीत शिकवायला, तुमच्या मुलांना शिकवायला कामी येणार. भेटूया अशाच नवनवीन माहितीसह या चॅनलवर. तोपर्यंत सर्वांचे खूप खूप आभार. असेच आनंदी राहा आणि शिकत राहा.